नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। सत्य, निर्भीड आणि वेगवान बातम्यांचा आवाज। सबस्क्राइब करायला विसरू नका। अहिल्यानगरमध्ये मतदार यादी पुनर्निरीक्षणाला सुरुवात। बीएलओ अरुण इघे यांचे जनजागृती अभियान। अहिल्यानगर भारत निवडणूक आयोगाच्या विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रमाला भाग क्रमांक 204 मधून सुरुवात करण्यात आली आहे। या मोहिमेत बीएलओ अरुण इघे यांनी प्रभागात येऊन नागरिकांना मतदार यादी अद्ययावत करण्याचे आवाहन करत जनजागृती केली। इघे यांनी प्रभागात घरोघर भेट देत मतदार यादीचे मॅपिंग केले। त्यांच्या या पुढाकारामुळे नागरिकांना मॅपिंग प्रक्रिया अधिक सोपी व सुलभ झाली। या कार्याबद्दल नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले। या कामामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत इघे यांचे आभार मानले। तसेच सर्व नागरिकांनी आपले नाव, पत्ता व इतर माहिती अचूक आहे याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन आलमगीर न्यूज चॅनलच्या वतीने करण्यात आले आहे। न्यूज रिपोर्ट इरफान कुरेशी। आलमगीर न्यूज चॅनल लाईव्ह 24 मध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या अहमदनगर शहरामध्ये SIR या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे। जे मोदी सरकारचा हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे। त्यासाठी आपल्या या वार्ड क्रमांक आहे 204 या वार्ड क्रमांकामधून इथं कामाची सुरुवात झालेली आहे। आणि या कामासाठी आपल्या या वार्डाचे, या मोहल्ल्याचे BLO माननीय इघे सर यांच्यावर ही जबाबदारी आहे आणि ते या कामाला पूर्ण करणार आहेत। तर चला आपण बोलूया माननीय इघे सरांशी दोन शब्द। नमस्कार सर। नमस्कार। आपण हे जे काम केलेलं आहे, हे सुरुवात केलेली आहे, तर तुमच्याकडे ती 2002 ची यादी आलेली आहे। त्यानुसार आतापर्यंत तुम्ही किती लोकांचं मॅपिंग केलं आणि किती लोक बाकी राहिले, त्या बाबतीत आमच्या चॅनलला तुम्ही माहिती द्या। नमस्कार। आपली 204 यादी भाग आहे। याच्यामध्ये जवळपास आपण एकूण संख्या जी आहे ती 1051 एवढी संख्या आहे आपली। तर त्यापैकी आपण 627 आजपर्यंत केलेलं आहे आणि लोकांचाही चांगला प्रतिसाद आहे। आम्ही घरोघरी जातोय तर खूप चांगल्या प्रकारे आम्हाला विचारलं जात आहे आणि बहुतेक सर्वच माहिती आम्हाला व्यवस्थित दिल्यामुळे आम्ही काम थोडंसं सुलभ होतं आहे। आणि आयोगाने देखील आम्हाला काही वेळ त्या ठिकाणी सवलत म्हणून दिली होती। त्या वेळेत आम्ही ते काम करत आहोत। छान वाटतं एक, आणि सर्वच लोकांना भेटण्याचाही एक आनंद होतोय। त्या निमित्ताने ओळखी थोड्याशा वाढता आहेत आणि छान काम चालू आहे। सध्या टार्गेट तर तेच आहे की जास्तीत जास्त लवकर आम्ही हे पूर्वतयारी आहे सगळ्याची, आणि जास्तीत जास्त लवकर आम्ही हे पूर्ण करण्याचं त्या ठिकाणी आमचा सर्वच BLOंचं त्या ठिकाणी आमचा मानस आहे आणि होईल असं वाटतं। एकंदरीत सर्व त्या ठिकाणी आम्हाला जे सहकार्य करता येईल त्यामुळे कदाचित हे आम्हाला शक्य होईल। हा खरं तर निवडणूक आयोगाचा एक चांगली मोहीम या ठिकाणी म्हणून, यामुळे मोठ्या प्रमाणात यादीचं शुद्धीकरण त्या ठिकाणी होणार आहे आणि हे दर मला वाटतं काहीतरी 10 वर्षांनंतर हे दर होत असतं। आणि मी या परिसरामध्ये गेल्या 10 वर्षापासून BLOचं काम करत आहे, त्यामुळे मला थोडंसं घर शोधण्यासाठी थोडंसं सोपंच जातं आहे। म्हणजे एवढंही हा काही अवघड नाही आहे, परंतु वेळ लागतो आहे। ऑनलाईन काम आहे, 2 ठिकाणी नाव शोधायचे असतात, त्यामुळे थोडासा वेळ जातो आहे, पण काम चालू आहे आणि अपेक्षा आणि त्याचं आपण असं म्हणून की पूर्ण होणारच आहे हे काम। लोकांचं सहकार्य असंच राहिलं तर 100% काम आमचं पूर्ण होणार आहे। त्या बाबतीत तुम्ही नागरिकांना काय सांगणार? माझं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येकाने खात्री करून घ्यावी की आपलं मॅपिंग झालं आहे का। जर मॅपिंग झालं नसेल तर आपलं मॅपिंग जर झालं नाही तर आपल्याला पुढे नोटीस येणार आहे आणि त्या नोटीस जर तुम्हाला मिळाल्या तर त्याचं तुम्हाला उत्तर द्यावं लागणार आहे। त्याआधीच जर आपण मॅपिंग केलं तर कदाचित ही नोटीस आपल्याला येणार नाही। नोटीस आली नाही म्हणजे अर्थातच तुमचं मतदार यादीमध्ये जी नवीन यादी होणार आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव असणार आहे। त्यामुळे प्रत्येकाने माझं आव्हान आहे, या नगर शहरातील सर्वच नागरिकांना, मतदात्यांना आव्हान असं असेल की आपण या ठिकाणी जे आपलं मॅपिंग झालं आहे का, आपल्या BLOला त्या ठिकाणी फोन करून मॅपिंग झालं आहे का नाही याची खात्री करून घ्यावी। आलमगीर न्यूज चॅनलने या प्रकारे आमची या ठिकाणी बाईट घेतली व आपल्या या अभियानाला त्या ठिकाणी मोठं जाहिरातीच्या माध्यमातून ते आपल्याला आवाहन करतो मी या आलमगीर चॅनलच्या माध्यमातून की आपण आपलं मॅपिंग झालं आहे का नाही याची खात्री करून घ्यावी। धन्यवाद। नमस्कार।